शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे। 3 ऐवजी 4 टप्प्यात सन्मान योजनेची रक्कम जमा। सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचे नवीन अपडेट समोर आले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केलेली आहे। 29 डिसेंबर 2025 रोजी सरकारने हे नवीन अपडेट अधिकृतपणे जाहीर केले आहे। जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय आनंददायी आहे। राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। या योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे। आता कुठलाही फेरफटका मारण्याची किंवा प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही। रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून खात्यावर जमा केली जाणार आहे। काही शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा हप्ता मिळणार असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 6,000 रुपयांची रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे पैशांबद्दलची तुमची चिंता आता पूर्णपणे दूर झाली असेल। या संपूर्ण अपडेटची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। राज्यातील अनेक शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होते। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणपणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता लगेचच जमा होतो, परंतु यावेळी बराच कालावधी उलटून गेला। महिना संपला तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर 8वा हप्ता जमा झाला नव्हता। आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या असून त्यानुसार पैसे थेट खात्यावर जमा केले जाणार आहेत। त्यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। नमो शेतकरी योजनेचे पैसे आज येणार उद्या येणार हा प्रश्न अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मनात होता। तारीख काय, पैसे कधी जमा होतील याबाबत संभ्रम होता। मात्र आता सरकारने थेट खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे जमा होणार नाहीत। सरकारने काही पात्र जिल्ह्यांची निवड केलेली असून पहिल्या टप्प्यात निवडक जिल्ह्यांमध्येच पैसे जमा होणार आहेत। 29 डिसेंबर 2025 रोजी सरकारने हे अपडेट स्पष्टपणे सांगितले आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा आणि तालुका पात्र यादीत आहे की नाही हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत असेल तर लवकरच तुम्हालाही हप्ता मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कारण जर तुम्ही जिल्ह्यांची यादी पाहिली नाही तर तुम्ही पात्र असूनही अपात्र राहू शकता किंवा पात्र होण्यासाठी कोणता अर्ज करायचा हे समजणार नाही। म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, जेणेकरून शेतीविषयक सर्व योजना आणि अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। शेतकरी बांधवांनो, सध्या नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेअंतर्गत अनेक शेतकरी अपात्र ठरलेले आहेत। कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। जर सरकारने जाहीर केलेल्या जिल्ह्यांच्या यादीत तुमचा जिल्ह्याचे नाव नसेल तर तुम्हाला पैसे कधी मिळणार की तुम्ही वंचित राहणार, हे सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। काही शेतकऱ्यांना 2,000, काहींना 4,000 तर काहींना 6,000 रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून खात्यात जमा होणार आहेत। यासोबतच सरकारकडून एक महत्त्वाचा इशाराही देण्यात आलेला आहे। योजनेच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की काही अटी पूर्ण न केल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही। सरकारने 2 ठराविक कामे सांगितलेली आहेत। ही कामे पूर्ण केली नाहीत तर पैसे मिळणार नाहीत। मात्र ही दोन्ही कामे पूर्ण केल्यास 2 ते 3 तासातच हप्ता खात्यात क्रेडिट होणार आहे। शेतकरी बांधवांनो, कोणतीही 2 कामे आहेत ते पुढे सांगतो, त्यामुळे चिंता करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। जर ही 2 कामे वेळेत केली नाहीत तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो, नाव यादीतून वगळले जाऊ शकते आणि योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही। त्यामुळे ज्यांना हप्ता सुरू ठेवायचा आहे त्यांनी ही दोन्ही कामे तात्काळ पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। ही कामे 7 दिवसांच्या आत पूर्ण केल्यास पैसे लवकरच खात्यात जमा होतील आणि 2026 पर्यंत योजनेचा लाभ मिळत राहील। पहिले महत्त्वाचे काम म्हणजे फार्मर आयडी। जर तुम्ही अजून फार्मर आयडी काढली नसेल तर ती तात्काळ काढा। 2025 पर्यंत फार्मर आयडी नसली तरी पैसे जमा होत होते, मात्र 2026 पासून फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेली आहे।
दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे. जर आधार लिंक नसेल तर सरकारला पैसे कोणत्या खात्यावर जमा करायचे हे समजणार नाही आणि तुम्ही पात्र असूनही अपात्र ठरू शकता. आता पात्र जिल्ह्यांची यादी पाहूया. पहिल्या टप्प्यात नांदेड, सातारा, सांगली, अहमदनगर, उस्मानाबाद, कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. या सर्व जिल्ह्यांना सरकारने पात्र घोषित केले आहे. दुसरी आणि तिसरी यादी पाहायची असल्यास आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुरू ठेवा. पुढील व्हिडिओमध्ये मी उर्वरित जिल्ह्यांची माहिती देणार आहे. तोपर्यंत सरकारने सांगितलेली सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करा. अशाच प्रकारची शेतीविषयक माहिती आणि अपडेट्स रोज पाहायची असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.